सदिया शतक सदिया बीती है किस्मत आजमाने के लिए, क्या नहीं लगती मेहनत घर बसाने के लिए। आज के दिन गैर माजी को हंसने वाले देख जरा, आज के दिन गैर माजी को देखने हंसने वाले देख जरा, कितने दिन बीते हैं एक बार मुस्कुराने के। वाह 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 वाह, तुम कितने भी जलो, ऐ जालिमों तुम कितने भी जलो, शोलों की ताकत तुम में नहीं। ऐ जालिमों तुम कितने भी जलो, शोलों की ताकत तुम में नहीं। हम वो आजादी के शोले हैं, हम सब हम वो आजादी के शोले हैं जिनको छूने की भी तुम्हारी हिम्मत है। ठीक आहे, शेर शायरी सुरू झाली. आज विजयादशमीचा शुभ मुहूर्त. आता आपण बोलायचं नाही तर त्यांचा हक्क आहे, कारण त्याच्यासाठी ते जन्माला आलेले आहेत. आपण त्यासाठी आपल्या तोंडात अशा शब्द आणूच नका. आणि आज अशा शुभ मुहूर्तावर तरी नाव घेऊ नका. तेव्हा मी सांगत होतो की विजयादशमीचा हा शुभ मुहूर्त आज आपण ज्या उत्साहानं साजरा केला, त्याच उत्साहानं तो साजरा व्हावा अशी आपली सर्वांची इच्छा होती. परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, मतमाऊलीचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्या आशीर्वादानं हा दिवस तुम्हाला मला पाहायला मिळाला. आपण अनेक सभा केल्यात, अनेक कार्यक्रम केले, अनेक मिरवणुका झाल्या. माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक सभा कार्यक्रम केले, परंतु या श्रीरामपूरमध्ये माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये सर्वात चांगला, सर्वात मोठा आणि सर्वात उत्साहानं ओतप्रोत भरलेला कार्यक्रम, सभा आणि मिरवणूक जर कोणती असेल तर ती आजची आहे. आणि हा समारंभ, ही सभा होते, त्याला आणखीन एक वेगळं महत्व आहे. एरवी आपल्या सभा आपल्यातच होतात. आजची सभा आपल्यात आणि दुसरे साहेबांच्यात. तुमच्या मागे म्हणतात. आतापर्यंत दुसरे साहेबांच्यावर कधी नव्हते म्हणजे त्यांचा विरोध होता असं नाही, म्हणून त्यांना आपल्या कार्यक्रमाला हजर राहता येत नव्हतं. आज ते देखील आपल्या कार्यक्रमाला हजर राहिले. जे कुणी पत्र विचारणारे पत्रकार, शंका विचारणारे पत्रकार किंवा आणखी कुणी मित्र असतील, त्याला एवढं एक उत्तर पुरेसं आहे असं जर मी म्हटलं ते वावं ठरू नये. ज्यावेळी या कारखान्याचे रेसिडेंट मॅनेजर या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, याचा अर्थ जर त्याला कळणार नसेल तर त्यांच्या बुद्धीचं कौतुक मी किती करावं याचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे. जाणत्या माणसाला तो कळतो. त्यानंतर मला अधिक बोलण्याची इच्छा आहे. आपल्याला आठवत असेल, गेल्या वेळी मतमाऊलीच्या यात्रेच्या समोर प्रसंगी मी इथं आलो असताना असाच प्रश्न, बबनराव ज्या प्रश्नामुळे व्यथित झालेले आहेत, असाच एक प्रश्न त्यावेळी आपल्या पत्रकार मित्रांनी आपल्याला विचारलेला होता. पुढचं काय? तर तोपर्यंत परत काहीतरी मुलाखती आल्या होत्या, परत कुणीतरी काहीतरी घोषणा केली होती. आणि मग त्या दिवशी मी जाताना एकाच वाक्यात आपल्याला सांगितलं होतं की या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर विजयादशमी केव्हा आहे. आपण सांगितलं होतं 29 तारखेला. तेव्हा मी तुम्हाला एवढंच सांगून गेलो होतो की 29ला आपण भेटणार आहोत.
आणि त्याप्रमाणे आज भेटलो. याचा अर्थ त्याला कळला नसेल तर आपलं दुर्दैव. आणि कुठं भेटलो हे महत्वाचं. भेटलोय आज तिथं पूजेचं साहित्य मागून ठेवलं. त्या पूजेचा अर्थ त्यांना तुम्हाला कळत नसेल तर त्याला काय त्याच्याही पुढचे प्रश्न तयार आहेत. आणि म्हणून त्यांच्या प्रश्नाला किती उत्तर देत बसलो तर ती उत्तरं काही पुरी पडणार नाही. उद्या दुसरे प्रश्न निर्माण होणार आहेत, सुरू होणार आहेत. प्रश्न एवढाच आहे की त्या प्रश्नातून विचलित होऊन तुम्ही आम्ही पुढे जाणार आहोत की मगाशी गराड साहेबांनी सांगितलं तसं आपला निर्धार मनाशी पक्का ठेवून आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार आहोत असा खरा सवाल आहे. आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची आपली सर्वांची इच्छा आहे, तयारी आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की अजून प्रश्न जरी आज आलेले असले त्याची उत्तर आपण देणार आहोत. दिल्यानंतरही उद्या प्रश्न ते विचारणार आहे. ज्यांना प्रश्न विचारण्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे त्यांचे प्रश्न आपण तशाच पद्धतीने घेतले पाहिजे. त्यामध्ये आपण आपल्या मनाची चलबिचल होऊ देता उपयोगी नाही. एवढंच फक्त मी आपल्याला सांगतो. पुढचं काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न. मी सांगितलं आता विजयादशमी आहे. आपण ठरल्याप्रमाणे एक एक टप्पा पुरा करत चाललेलो. दिवाळी कधी 18 दसरा साजरा केला. काळजी करू नका. ते कुणी काही करू देत, कुणी काही म्हणू देत. आम्ही आमची दिवाळी यावर्षी साजरी करणार आहोत. कुणाच्या मनामध्ये शंका करणार. मी काय म्हणलो मला असं त्याचा अर्थ मला असं वाटतं त्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कळलेला असा. आणि दुसऱ्या साहेबांच्या सह आपण दिवाळी साजरी करतो. मला इथं राहायचं दुसरे साहेब. फार तपशिलातल्या गोष्टी मी सांगितल्या नाही की ज्या गोष्टी आपण फार बोलतो त्याचाच फायदा आपले विरोधक घेतात आणि आपल्या पुढे संकट निर्माण करून ठेवतात. म्हणून फारसं त्या संबंधी मी बोलणार नाही. माहितीसाठी आपल्याला सांगेन आपला निर्धार एकच होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा साखर कारखाना जाग्यावरच चालू झाला पाहिजे. ती मशिनरी इथून जाता उपयोगी नाही. आणि म्हणून त्यासाठी आपण निर्णय घेतला होता हा कारखाना जागेवर ठेवायचा असेल तर जागेवर ठेवण्यासाठी त्याला सहकारी स्वरूप दिलं पाहिजे. आणि म्हणून गोदावरी कारखान्याची कल्पना आपल्या सर्वांच्या समोर आली. त्या पद्धतीने आपण प्रयत्न सुरू केले. ते प्रयत्न सुरू करत असताना मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विचारायचं परत एकदा जी आश्वासनं आपण दिली आपण पूर्ण केली का? अजूनही आपल्याकडनं दिलेलं आश्वासन पूर्ण झालेलं नाही. एलपी साहेब बरोबर आहे. सगळ्यांना विचार वर्ष बसलेले आज आले साहेब. सगळे आज आले. ठीक आहे. नाही म्हणून हे प्रश्न ज्यावेळी विचारले जातात त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर कशात घडलेलं आहे ते समजलं पाहिजे. जगामध्ये सगळे सोंग-ढोंग करता येतात परंतु पैशाचं ढोंग करता येत नाही. आणि म्हणून मी पहिल्या वेळी ज्यावेळी आपण निर्णय घेतला घोषणा केली हरेगावला त्यावेळी सांगितलं होतं गाववार काही आपण उद्दिष्ट ठरवून दिली होती. आपापल्या कार्यकर्त्यांनी ती उद्दिष्ट स्वीकारली केली होती आणि आम्ही त्याप्रमाणे पूर्तता करून देऊ असं सांगितलं. 15 दिवसाची मुदत होती. 3 आठवडे झाले. 1 महिना झाला. 1.5 महिना झाला. परत मी विचारलं. काँग्रेस भवनवरती सभा झाली त्यावेळी मी सर्वांना निक्षून सांगितलं. परत 15 दिवसाची मुदत दिली आणि सांगितलं की 15 दिवसात तुम्हाला हे पूर्ण करावं लागणार आहे. पूर्ण करणार आहात का? नाही तर मला विचारू नका. परतही 15 दिवस नाही. परत आणखीन आता 3 आठवड्याच्या वर काळ होऊन गेलेला आहे. अजूनही पूर्तता झालेली आहे. जर आपल्या खिशामध्ये नाणा नसेल तर अधिक नाणा काय ठिकाणार? दादासाहेब सांगतात नाणा बोलतील. आता काय बोलणार दादासाहेब? ज्या नानाचा आवाज यायला पाहिजे तो नाना नाही आणि माझा आवाज मात्र चालू. आणि म्हणून तरी देखील आपलं उद्दिष्ट होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखाना जागेवरचा हालत द्यायचा नाही आणि तो जागेवरच चालू करायचा. म्हणून वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना अंधारामध्ये
थांबलेले आहेत मध्ये. तर देखील आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते केलं. त्या गोष्टीची चर्चा जाहीर करायची गरज नाही. निर्णय शेवटी आम्ही असा घेतला, सहकार्य करण्यासाठी जर काही अडचण निर्माण होत असेल, सहकार्य करत असताना जर काही विलंब लागणार असेल तरी हरकत नाही, आहे ते व्यवस्थापन आम्ही ताब्यात घेऊ आणि त्या व्यवस्थापनाच्या मदतीनं सहकार्यानं हा कारखाना चालू करू. अशा प्रकारची भूमिका आम्हाला स्वीकारावी लागली आणि म्हणून त्याचा या प्रत्यंतर आपण बघतो. प्रश्न एवढा आहे, कोंबड्या कुणाचा आनंद काय करायचं? दिवस उगवला पाहिजे. आपला संपर्क कशाशी? दिवस उगवण्याशी का कोंबड्याशी? दिवस उगवले. गोदावरी की बेलापूर? निघाली पाहिजे. साखर निघाली पाहिजे. साखर निघायची असेल ती गोदावरीच्या नावावर निघून येत नाही तर बेलापूरच्या नावावर निघून. आम्हाला काय घ्या? साखर कुठंच राहणार. साखर काय करू होणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत गोदावरी होईल तोपर्यंत बेलापूर. काय बिघडलं? आणि म्हणून याच्यामध्ये आम्हाला कुठल्या नावाचं काही वावडे नाही. कारखाना चालू होणं हे महत्वाचं आहे. तो कारखाना चालू करण्याच्या दृष्टीनं ही सगळे पावलं आपण उचललेली आहेत. मी या सगळ्या तपशिलामध्ये जाऊन सांगू इच्छित नाही, परंतु ज्याने प्रश्न विचारले त्यांना एवढं सांगेन की गोदावरीचं शेअर भांडवल अजून काहीच जमा झालेलं नाही. ज्याने प्रश्न विचारले त्यांना थोडं तरी ज्ञान असलं पाहिजे बँकेचं कायद्याचं की गोदावरीचे शेअर जे जमा केले जातात ते सरकारनं सांगितलेल्या खात्यामध्ये जातात, पैसे ठेवले जातात आणि सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय त्याचा तांबडा पैसाही काढण्याचा अधिकार कोणाला असत नाही. आणि म्हणून बेलापूरसाठी गोदावरीसाठी जे शेअर भांडवल आपण आतापर्यंत थोडंफार जमा केलेलं आहे किंवा जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये ते त्या खात्यामध्ये जे जमा झालेले भाग भांडवल आहे त्याच्यामधला तांबडा पैसाही आपण हलवण्याचं कारण आहे. तो गोदावरीसाठीच जाणार आहे आणि तो सहकारीच आपण करणार आहोत. आणि म्हणून गोदावरी तयार होईपर्यंत किंवा त्याला मान्यता मिळेपर्यंत जर वेळ लागणार असेल तर कारखाना बंद करू द्यायचा आणि म्हणून आपली भूमिका आहे की जोपर्यंत तो सहकारी होत नाही तोपर्यंत आहे कसा की होत नाही परंतु आम्ही चालू ठेवू आणि तो गोदावरी कारखान्यामध्ये त्याचं रूपांतर होईपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न तसे चालू ठेवणार आणि त्याला एक नाही दिवस सहकारी करणार म्हणजे करणार. गोविंदराव अधिकाऱ्यांचा कोण काय सांगतो काय सांगत नाही याच्या बरीला तुम्ही पुढं आणखीन व्यक्त केलं मला माहित नाही. आणखीन काही शंका असेल तर शंकेकरून आपण एवढं करतो की तुम्ही तिकडे शंका व्यक्त करत जा, आम्ही इकडे कारखाना चालवत राहू. खरं म्हणजे आजची ही गोष्ट ही घटना आहे. ही घटना पाहिल्यानंतरच त्यांना कळेल तिकडं मूर्छा आली आहे, हातपाय गळाले असतील तर ते लबाड लांडगं ढॉंग करतात तसं ते आपण ढोंग करून परत आपण दादागिरी करतो. तसे काही खोड असले काही लोक तेव्हा त्या खोडीकडे आपण लक्ष देण्याचं कारण नाही. आपल्याला कारखाना चालू करायचा, तो कारखाना चालू होणार आहे आणि ज्यावेळी मी सांगत होतो होणार आहे त्यावेळी तो होणारच असतो. त्याच्यामध्ये दुसरा काही स्टेज काढण्याचं मला कारण ठीक आहे. त्यात काही अडचणी आहेत, फार सोपं काम नाही. कारखाना चालू करायचा म्हणजे कुणाला असं वाटतं की जेल आणि आज आपण घुसलो 10-5 हजार लोक जमा झाले 15-20 हजार गुप्ते साहेब इकडे काय करणार म्हणून घुसले आता तुम्ही म्हणत होते. सोपं आहे की नाही? सोपं आहे. चालू होणार आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी ओव्हरऑलिंग करावं लागेल. ओव्हरऑलिंग करणं काय तसं होतं आपोआप होतं. त्याला पैसा लागतो. परत पैसा कोण देणार? गोदावरीचा भाग भांडवल देखील तुमचा अजून काही प्रमाणामध्ये जमा झालेला नाही. इतर मार्गाने तुमचे निधी जमा व्हायला तयार नाहीत. बेलापूर कारखान्यामध्ये अगोदरच डबघाईत केलेला आहे, त्याला कोणी बँक पैसा द्यायला तयार नाही. गुप्ते साहेबांना विचारा ते तुम्हाला सांगतील. कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नाही. तुमच्या गोदावरी कारखान्याचं अजून पाळण्यातच सगळं काही चालू आहे सोपस्कर. अशा वेळी हा कारखाना चालू करायचा असेल तर पैसा कोण देणार? कमीत कमी 1 कोटी रुपये हा कारखाना उद्या जर चालू करायचा असेल तर मला 1 कोटी रुपये जर उद्या कोणी दिले तर मी 8 दिवसात कारखाना उभा करून दाखवतो. प्रश्न विचारणार देणारच काय? तांबडा पैसा दिला का त्या प्रश्न विचार? ज्याने आम्हाला तांबड्या पैशाची देखील मदत केलेली नाही त्यांना आम्हाला कोणतेही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आणि त्याने ते विचारू नयेत. त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला आम्ही बांधलेले नाही. ते आम्हाला त्यांना खंतावून आता सांगितलं पाहिजे. आणि आपण आपल्या मनात चलविचार करून घेता उपयोगी नाही. कारण आपल्याला फार त्याची सवय आहे. बाकीचं काय नाही, जे काम सांगितलं ते करायचं नाही आणि नको ते काम नाही ते असं म्हणतात. ते म्हणत असतील काय करायचं?
ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा आम्हाला काय करायचं हे महत्वाचं आहे. त्यातून आम्ही मार्ग काढून ते करणार आहोत. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे का? नक्की एका आवाजात सांगा. नाही नाही म्हणणाऱ्यांचा आवाज आहे का? मग माझ्यावर जर विश्वास असेल, माझ्यावर जर तुमचा विश्वास आहे, तर हे कोण काय प्रश्न विचारतो, वर्तमानपत्रात कोण काय छापून आणतो याच्याशी तुम्हाला काय घेणं आहे? कशाला वेळेवर लक्ष देतं? जोपर्यंत माझ्यावरती तुमचा विश्वास आहे, तुमच्या विश्वासाला मी पात्र आहे, तोपर्यंत मी या ठिकाणी आपल्या समोर कबूल केलेलं वचन खोटं कधी पडू देणार नाही. काय वाक्य खात्री पडते का आपल्याला? फक्त कशा पद्धतीने करायचं मी नाही ते मार्ग विचारू नका, कारण त्याच्यातून सगळी लगेच बातमी दिली जाते. त्यांना तेवढाच अंदाज आला. आम्ही डायरेक्टर होणार याची झाल्याची बातमी अगोदरच आली पाहिजे. काय कारण होतं अगोदर बातमी येण्याचं? येऊन गेली बातमी. कशी आली? ते कळल्याबरोबर सगळ्यांचे तिकडे डोके उठायला लागले, खालपासून वरपर्यंत. जे झोपले होते ते जागे झाले. घेणं ना देणं तिथं आले. आमचे सगळे कामगार आले, शेअर होल्डर आले. मुंबईमध्ये सगळे शेअर होल्डर आम्ही गोळा केले, कुठे कुठे लोक. त्या त्यांच्या आर्टिकलचे तिथं आले गाजर. एवढे कोडगे लोक मी आयुष्यात कुठे पाहिजे. इकडे 200-250 लोक आपले आणि 4 जण आले, चोरासारखे आले. तुरु चालत चूप खाली पार निघून वर गेले, कोपऱ्यात जाऊन बसले. बसले ते बसले. त्यांच्या गुरुने त्याला सांगितलं ते काय जाऊन गडबड करा, पण एखादी काही हिंमत झाली नाही. जसे बसले तसेच हळूच उठले. आल्या पावलांनी परत निघून केव्हा गेले मला तर कळलं. सभा संपल्यावर मी विचारलं जाऊन ते केव्हाच गेले. आलेच कशाला? काहीतरी तिथं जाऊन खटपट करावी, तिथं जाऊन काहीतरी अडचण निर्माण करावी, अशा दुष्ट भावनेनं फक्त ही मंडळी तिथं आली होती. यापेक्षा वेगळा त्यांचा काही उद्देश त्यामध्ये नव्हता. आणि म्हणून अशा पद्धतीने मी सांगतो आपल्याला की जे काही आपण करायला जातो त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आरवायचं. असा जणू काही विडा उचललेला आहे. अशा पद्धतीने या तालुक्यामध्ये जे काम चालू आहे त्याच्या संबंधी देखील पुढच्या काळामध्ये तुम्हाला जागृत राहावं लागणार आहे. आणि अशा ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या विकासाच्या कामामध्ये आता येतात, त्यांना धोपटून काढण्याचं काम देखील तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये करावं लागेल. बोलतो अशी माझी तक्रार. परंतु इथून पुढच्या काळामध्ये मला आता सांगितलं पाहिजे सहनशीलतेला मर्यादा किती सहन करायचं. जेवढं सहन करू तेवढं सहन करू. परंतु सहनशीलतेच्या पलीकडे गोष्टी जायला लागल्यानंतर नाईलाज असतो. त्याचा मुकाबला करण्याशिवाय दुसरा मार्ग आपल्यासमोर राहणार नाही. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये कारण हे विकासाचं काम आहे, हे गोरगरिबांच्या कल्याणाचं भल्याचं काम आहे, गोरगरिबांच्या चुली पेटवण्याचं काम आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतायला जर कुणी पुढे येणार असेल तर पाणी घेऊन येणारे त्याच्या हात तिथल्या तिथंच आपल्याला काय या पद्धतीनं हा कारखाना इथं चालू आपल्याला करायचा आहे. मी सांगितलं तसं आजच्या या सगळ्या प्रकारानं सगळ्या जनाची वातावरण झोपेणं शक्यच नाही आहे. परंतु कदाचित तब्येती बिघडण्याची शक्यता आहे. पण त्यांना तुम्हाला सांगून ठेवतो हळूच काय ना तिकडे सांगायचं नाही पडत. हा आज पहिला करा धक्का बसला, हा एक धक्का नाही. आता असे धक्के वरचे वर त्याला म्हणून मी सांगितलं तुम्हाला मगाशी दसऱ्याचा मी तुम्हाला वायदा केला. आता केलाय दुसरा धक्का. त्यानंतर दुसरा धक्का. विजा दिशा खेळ हा खेळ खतम होणार. आणि म्हणून आता मी आपल्याला त्या गोष्टी सांगत नाही, सांगण्याची गरज नाही. आपल्याला काम करायचंय. आपला सर्वांचा उद्देश आहे या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. जो खंडित पडलेला विकास आहे त्या खंडित पडलेल्या विकासाला नवी गती मिळाली पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना संघटित राहून एकमेकांना साथ करून सहकार्य करून पुढे जायचंय. माझी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एकच प्रार्थना राहील की कुठल्याही परिस्थितीमध्ये अजून इथून
पुढच्याही काळामध्ये बातम्या येणार नाहीत असं नाही, बातम्या येणार आहेत. खोटं नाटक काहीतरी सांगितलं जाणार आहे. कदाचित गोविंदराव ठिकाणी बबनराव पवारांनी अख्खा कारखाना मालकीचा करून टाकला त्यांच्या खाजगी, असंही सांगितलं. आताच म्हणतो याला तेव्हा असं जर बातमी येते त्यांच्यामुळे आपण बाजूला जायचं काही कारण नाही. आपल्या बातम्याला आपण लक्ष घालू नका. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा कारखाना गोदावरी सहकारी साखर कारखाना म्हणून त्याला जन्माला आणणार आहोत, वाढवणार आहोत, त्याचा विकास करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून त्याचं गेलेलं वैभव या तालुक्याला परत मिळवून देणार आहोत. त्याच पद्धतीनं तुम्हाला मला काम करायचं. तेव्हा आता मी जास्त काही तपशील आपल्याला सांगत नाही. कोणतरी म्हटलं की पुढच्या कार्यक्रमाची दिशा सांगा. तुम्हाला जर सांगायला दिशा एकच आहे, गोदावरीचं शेअर भांडवल गोळा करा. एवढी एकच दिशा आहे माझ्या, दुसरी दिशा नाही. जोपर्यंत आपण आपलं हे शेअर भांडवल जमा करत नाही, काही मंडळी आता जरा सुटली असतील, बरं झालं, परस्पर होत आहे. काय केलं गोविंदरावने तिकडे, बबनरावने तिकडे, आपल्याला काय केलंय, चाललंय, बरं चाललंय. असं म्हणून आपल्याला जबाबदारी टाळता येणार नाही. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी शेअर भांडवल जमा करण्याचं काम पुढच्या काळामध्ये सातत्यानं चालू ठेवा. एवढीच फक्त आग्रहाची विनंती करतो. कामगारांच्या संदर्भात ज्या कामगारांनी इथून सोडून गेलेले आहेत त्यांचा काही आपल्याला प्रश्न नाही, पण पोळ काका पूर्वी आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे ज्या कामगारांना या कारखान्यामध्ये परत नोकऱ्या हव्या आहेत त्यांना त्यांच्या ग्रॅच्युटीची रक्कम या कारखान्याच्या चालवण्याच्या कामासाठी द्यावी लागणार आहे. त्याला कामगारांची तयारी असं आपण सांगितलंय. आहे का कामगारांची तयारी? धन्यवाद. तेव्हा त्यामधून तेवढ्याने काय भागत नाही, तेवढ्याने भागत नाही. त्यासाठी जर आता दुसऱ्यांचंही काहीतरी आम्हाला शोधावं लागणार आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं ते आम्ही करतो. एकच फक्त सांगेन, विजयादशमीच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना आता जी मनात थोडीशी धाकधूक होती ती धाकधूक आता मनातली काढून टाका. शांतपणे निवांतपणे घरी जाऊन आता आज झोपा. कुठली काळजी करायची तुम्हाला कारण नाही. तुमचा संसार हा आता सावरलेला आहे. कामिका द्रव्यं कामनात् कामसंभवा पुष्पनाथो देवी मतष्टान्नं प्रयच्छमे अभिरंच फुलालोळेचा अभिरंच फुलालेचा सुगंधे गुलालनार्चितो देवी मतष्टान्नं प्रयच्छमे अभिरगुलानं समर्पयामि यथा पुष्पं माल्यादेने सुगंधेने मानत्याजनमय मया वृतानि पुष्पार्थे प्रतिग्रह्य कामने साधुकालो पुष्पं समर्पयामि वनस्पतुरसुगंधार्थिकुमा आग्रह सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिग्रह्य काममा धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि ब्रह्मणे महानैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं दोनवेळेस पाणी सोडायचं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं मुखवासर्थे भोगे फलताम्बूलं समर्पयामि हिरण्यमुद्रदक्षिणाने समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारं करोमि दोहाने तांबूलात लावायचा तद्वाच्यामि पूर्णमावाय पूजयित तद्वाच्यामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ति यजमानो हविर्भिः ऐडमानो वरुणे हवुद्धुरुषग्न समानायो प्रभुते भूवरुणाय नमः फुलाने पाणी टाका तांब्यावरती वरुणाय नमः पादेव पाद्यं समर्पयामि वरुणाय नमः स्नानं समर्पयामि वरुणाय नमः चंदनं स्वां मंगलचिगंधां प्रथमेत 5 ठिकाणी गंध लावायचा श्रीखंडनं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोरं विलेपनं श्रीधरिष्ठ चंदनं प्रतिग्रहितां चंदनं समर्पयामि अक्षतां समर्पयामि हरिद्रां सर्वसौभाग्यदायिने हरिद्रीनाथ देवी प्रतिष्ठान प्रयच्छमे कामिका अभिरंच गुलालंच स्मृती गुलालनाथ देवी प्रतिष्ठान प्रयच्छमे अभिरगुलालं समर्पयामि
पुष्पं वनस्पतिगन्धाढ्युवन्नतमा आगरे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां दीपं दर्शयामि निराजनतोलयित भक्तादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमां कृपाधुरा दीपो ज्योतिर्नमस्ते दीपं दर्शयामि दीपानान्तरं नैवेद्यं मिलापनं पाणि निर्वहित आर्धवक्षपूजन च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं धून्वेत् पाणि सोडायचं हस्तप्रक्षालनं मां स्वादर्थे भोगी फलिताम्नं समर्पयामि हिरण्यमुद्रदक्षिणाने समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारं करोमि दोघांनी हातामध्ये अक्षता घ्यायच्या जपाकुसुम समकाशं काशदेव महसितं समोरीं सर्वपापघ्नं प्रन्तोऽस्मिन् दिवाकरं ॐ भूर्वा स्वाहा सूर्याय नमः इन्द्रमायचं सूर्याय नमः सूर्यं हवामि स्थापयामि दधीशं तुषारावं शिरोदावं नमामि सोमाय सोमं हवामि स्थापयामि धरणिगर्भसम्भूत विद्युत्कान्ते समग्रकुमारं शक्त्यस्तञ्च मङ्गलं प्रणमाम्यं त्रिपुराय नमः मङ्गलं हवामि स्थापयामि ॐ भूर्वा स्वाहा उत्पुज्य स्वाग्ने प्रतिजाः बाणाकारे बुधाय नमः बुधं हवामि स्थापयामि बृहस्पति अकीयदर्जोरः ॐ भूर्वा स्वाहा बृहस्पति नमः बृहस्पतिं हवामि स्थापयामि शुक्राङ्गारकवदों शुक्रां भूर्वा स्वाहा शुक्रा इथे शुक्राय नमः शुक्रं हवामि स्थापयामि पादे पाद्यं समर्पयामि आदित्यादि नवग्रहदेवतां नमः चन्दनं गन्धनाय च श्रीखण्डनं चन्दनं दिव्यं गन्धा चन्दनं प्रतिगृहीतां चन्दनं समर्पयामि ॐ भूर्वा स्वाहा आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः अक्षरां समर्पयामि सर्वसौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि ऐव भूमे प्रतिष्ठां न्यायं प्रभासमानः अष्टभ्यो विश्वा वयुनान् विद्वान् कुमान् कुमाग्ं सम्परिपात विश्वदाः सर्वसौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि यथा ऋतुकालोद्भूत पुष्पां माल्यादिने सुगन्धिनी मालत्यादि मय प्रभु मया व्रतानि पूजानि पुष्पारति सर्वसौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि माल्यादिने सुगन्धिनी मालत्यादि मय प्रभु मया व्रतानि पूजानि पुष्पार्थी प्रतिगृहीतां यथा ऋतुकालोद्भूत पुष्पं समर्पयामि जत्पुरुषेण विका देवा जग्नमतन्वत वसन्तु सागताज्यं ग्रीष्मेस्मा शरद्दिभिः आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः यथा ऋतुकालोद्भूत पुष्पं समर्पयामि धूपां वनस्पत्युरसुगन्धाढ्युवन्नतमा आग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृहीतां धूपं समर्पयामि धूपं दर्शयामि दीपानान्तर नैवेद्यं खर्जुरूपार नैवेद्यं आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः तिला पाणी फिरवायचं आर्धवक्षपूजन च नैवेद्यं प्रतिगृहीतां ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि परत्पूर्वेत् पाणी सोडा हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं मुखवादर्थे पूर्वे फलिताम्नं समर्पयामि पाणी सोडायचं हिरण्यमुद्र हीरा भोगी फलिताम्नं समर्पयामी नमस्कार करायचा नमस्कार करोमी फुल हातामध्ये घ्यायचं अक्षरा घ्यायच्या आता पुष्पांजलींना ऊर्जा होतयुभ्यंतो विप्राण ग्रह ऊर्जा होतयुभ्यंतो विप्रायमस्मिन्मासी घावतिक्रिया ओम भूर्वा स्वादित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः फुलं टाकायच्या वरती ओम भूर्वा स्वाहा धूपं संचारार्कदीपं दर्शयामि आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः नमस्कारं करोमि पट्टाक्षराणि इक्षुषा सर्वभूता ऐरिव भोगैः परजितिवां जायतं परिवातमानास्तग्नो विद्वा भोयमान् विद्वान् कुमान् कुमाग्ं सम्परिपात विश्वदाः सर्वसौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि यथा ऋतुकालोद्भूत पुष्पं
यथा ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि पुष्पमाला धारयितः पुष्पमाला बध्नामि ॐ यस्यावा पृथ्वी यस्येन्द्रा बृहस्पति च शुक्रविष्टमाः पुष्पमाला धारयितः कर्पूरार्घ्यधीरान्यपूर्गौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भूं वामि चैतन्यमामि कर्पूरपूरेण मोरेण स्वर्णपात्रोदरसंस्थेन प्रदीप्तवासा ससङ्गतेन नीराञ्जनं ते जगदीश पूर्वे यज्ञेन यज्ञमय जन्तैवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नति अनाकं महिमानस्तचन्द्रजतर्पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसयत्रायणे नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु उभे राज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्तिदां राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तमर्या एस्यात् सार्वभौमस्सार्वशान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकरायधि तदप्तेष श्लोको भगीयतो मरुतः परवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवृत्तस्य कामप्रेर्विश्वे देवास्तवासदेति आदित्यादि नवग्रहदेवता सगणादिगौरादिमातृका देवता कलशदेवता यन्त्रादिविद्युतयन्त्रादिदेवता मंत्रपुष्पांगनं समर्पयामि तवर्तिताकायस्तु परत ॐ भूर्वा स्वाहा मंत्रपुष्पांगनं समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारं करोमि या नारायणात्मायचा जाहा फलनीर्जा फलापाजा जगुपिने बृहस्पति प्रसुदास्तानु कुञ्चन्त्वग्नसा श्रीफलं समर्पयामि आता तर चालू होईल की नाही या थोडंसं लांबून घ्या म्हणजे तुम्हाला आम्हाला सुविधा तुमच्याकडे पाहतो गिअर वाढवण्याची मेक तिथं दिसते एक मिनिट हे यंत्र खरं त्यांच्याच उपयोगाचं आहे आम्हाला त्याचं काय करतो एक नारळ आहे का त्यांना आम्ही फार नारळ होतो आता काय पैशाची काळजी नाही द्या रावरीचा 500 टन ओव्हरऑलिंग करून देतील सगळं जास्त राहते आता उद्या आज फोटो येणार बरं का एक मिनिट सर काय आता भोंगा वाजा भोंगा
वाजवा अजून एकदा अजून एकदा वाजवा दादा साहेबांच्या हस्ते वाजवा